आलेले सर्व खेळाडू सर्व संघ आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत घेऊन जातो मैदानाच्या दिशेने ज्या ठिकाणी सामन्याला ते सुरुवात अष्टविनायक विरार विपक्ष निर्मल वॉरियर्स या दोन संघादरम्यानची ही भिडंत अंडरआर्म सर्कलचं क्रिकेट बॉक्स सर्कलचं क्रिकेट आणि या येस संदीप सोनार आणि जिग्नेश वैटी अशी जोडी मैदानाच्या दिशेने आले पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती गडिमात रनआउटच्या रूपाने संदीप सोनार नेपोडी पार्ट्स गॉन चेंडूवरती कॉर्डिनेशन मध्ये खूप मोठी तफावत चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली आणि त्याच फिल्डिंगच्या प्रत्यर्थामध्ये त्याच बळावरती रनआउटच्या रूपाने गडी बाद झाला आणि बाद होत असताना संदीप सोनार नेपो सारख्या मोठ्या खेळाडूला आपण मैदानाबाहेर जाताना बघतोय पहिल्या विकेटचं पतन झालंय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज नयन आलाय नयन देवलेकर मैदानाच्या दिशेने आलाय आणि नयन मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आता वेगळी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती असणार आहे जिग्नेश वैतीने या सर्कल म्हणा किंवा अंडरआर्म बॉक्स मध्ये त्याची एक वेगळी छाप या वसई तालुक्याच्या अंडरआर्म क्रिकेट मध्ये सोडली आज पहिल्यांदा वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळताना त्याला आपण बघतोय आणि पुन्हा एकदा परंतु जोपर्यंत तुषार येतील स्टंपवरती तोपर्यंत जिग्नेश सुग्रीव आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय कळायला मार्ग नाहीये की पहिल्या षटकामध्ये नक्की बॉल किंवा खेळपट्टी काय रिॲक्ट करते कारण चेंडूला बॅटचा तितकाच खासा संपर्क होत नाहीये प्रतीक नमोळेने खूप चांगले चेंडू हाताळल्यात पण एखादा संघ ज्या वेळेला मैदानात खेळायला येतो त्यावेळेला एखादी स्पर्धा खेळत असताना पहिला तो आपसमधला मनमुटाव खूप गरजेचा आहे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू ज्या ठिकाणी गेला तिथे फिल्डिंग चांगली होताना बघायला मिळते फिल्डिंग होत असताना जोपर्यंत फेकी केली जाईल तोपर्यंत एक धाव सिंगलच्या रूपाने धावफलकामध्ये ऍड होईल आणि असं असताना चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय तीन चेंडूमध्ये धावफलकावरती आहेत त्यामध्ये एक चांगली स्टार्ट अष्टविनायक विरारची परंतु निर्मल वॉरियर्स या संघाला विसरून द्यावा लागणार आहे समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड नयन देवलेकरच्या बॅटमध्ये येतोय खणखणीत चौकार लंबोदर चौकार लंबोदर चषक विश्व गायकवाड यांचं ते स्वप्न दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा त्या स्वप्नाला सत्यात साकारत असताना या वर्षातील हे धमाकेदार आयोजन आपल्या सर्वांच्या भेटीला तो घेऊन आलाय आणि घेऊन येत असताना खेळाडूंसाठी खूप मोठी पर्वणी दर्शकांसाठी खूप मोठी पर्वणी शनिवार आणि रविवारचा दिवस हा दिवस मात्र क्रिकेटमय होताना दिसणार आहे या मैदानावरचा या विभागामधला शेवटच्या अंतिम चेंडू फुलटॉस बॉल आणि यावेळेला चेंडू सरळ गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर कव्हर ड्राईव्हचा हा फटका येतोय चौकार 4 धावा धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचला 10 वरती विशाल दहागावकर बाळा यांना सुद्धा आपण या स्पर्धेला भेट देत असताना बघतोय वसई तालुक्यामधील एक असा खेळाडू ज्याने आपल्या फलंदाजीच्या बळावरती अनेक मैदानं गाजवल्यात VPL मध्ये त्याचा परफॉर्मन्स आपण सर्वांनी बघितला ओव्हरऑल मध्ये खेळत असताना काय जबरदस्त बॅटिंग केली 2 अर्धशतके त्याच्या नावे
नयन नयन समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेलाय आणि जोपर्यंत फील्ड केलं जाईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. नयनचा बॅटिंग स्टान्स आणि त्याचा बॅट फ्लो जर आपण बघितला तर त्याच्या बॅटमधून मोठे फटके अनेक वेळा आपण येताना बघितलेत. मग NPL निर्मल प्रीमियर लीग असो, तिथला सुद्धा खेळ त्याचा खूप चांगला राहिला होता. आणि अनेक वेळा निर्मलचा संघ ज्या वेळेला खेळत असतो त्यावेळेला नयनच्या बॅटमधून मला वाटतं एकदा मनोलपाड्यामध्ये सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स त्याच्या बॅटमधून झाला होता. आणि तो नयन मैदानात आहे. जिग्नेश वैती जो स्ट्राईक हँडला आहे वसई गावामधील, ती शाळेच्या मागची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये 6 चेंडू 12 धावांची गरज असताना केलेली ती बॅटिंग सगळ्यांना आठवते. आणि तो आता फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. तुर्तास निर्धाव चेंडूची सांगता झाले. 2 चेंडूचा खेळ, 11 धावा धावफलकावरती आहेत आणि संकेतने खूप चांगला कमबॅक करून दिलाय. ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला, फेकी होते तोपर्यंत एक रनआउटची संधी, ती सुद्धा मिस केली गेले. कळायला मार्ग नाहीये. चेंडू बाउंड्री लाईन जवळ गेल्यानंतर जर फील्ड झाला तर एक धाव निघत नाहीये. याचाच अर्थ काय तर आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे. सन्माननीय रुपेशजी चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल रुपेशजी चव्हाण साहेब आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. समळगाव सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबरीनं अनेक सामाजिक कार्य त्यांच्या माध्यमातून होत असताना आपण बघत असतो. त्यांची उपस्थिती या मंचावरती होत असताना आपल्याला बघायला मिळते. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये संकेतने चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय, अजूनही 2 चेंडू येणं शिल्लक. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. वन टू गो. शेवटचा आणि अंतिम चेंडू, 13 धावा धावपल करतात. जिग्नेश वैती बॅकफुटच जाऊन त्याला कट करण्याचा प्रयत्न, स्लाइस करायचं होतं चेंडूला आणि करत असताना एक धाव येते. 2 षटकं संपलीत. किफायतमंद षटक झाले संकेतचं संपन्न आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावपलकावरती निर्मल वॉरियर्स या संघाच्या. नवीन गोलंदाजी मार्क वरती अनिकेत मुळे. बघा लॉसन कोरिया आणि मगाशी सुद्धा उल्लेख करत असताना सांगितलं की सर्कलच्या माध्यमातून एक वसई विरार प्रीमियर लीग होते आणि त्यानंतर दुसरी स्पर्धा म्हणजे लंबोदर चषक जो सर्कलच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो. आणि त्या लंबोदर चषकाची चर्चा किंवा उत्कंठा आणि यावेळेला निर्धाव चेंडूची सांगता होते. आउट कटर चेंडू होता, आतून बाहेर निघणारा चेंडू आणि बॅकफुटवरती जात असताना कट करायचं होतं. त्यावेळेला तो चेंडू मात्र बॅटवरती आलेला नाहीये. मागे निघून जाणारा चेंडू आणि अडवण्याचा प्रयत्न झालाय. चांगली फिल्डिंग, परंतु जोपर्यंत चेंडूला फील्ड केली जाईल तोपर्यंत 2 कंप्लीट झाल्यात. तिसरीचा प्रयत्न नाही होत आहे आणि या 2 धावा धावफलकावरती ऍड होत असताना 16 वरती जाऊन पोहोचल्या. चांगली गोलंदाजी. जिग्नेश वैतीचं खेळपट्टीवरती उभे राहणं ही निर्मल वॉरियर्स या संघासाठी चांगली बाब आणि ती चांगली बाब जी आहे त्याला चांगल्या वाईटची सांगता होती. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. बघा इथं धावांचा जो ग्राफ पहिल्या षटकामध्ये बघायला मिळाला होता त्याला कॅरी करता आलेला नाहीये किंवा त्याला पुढे घेऊन जाता आलेलं नाहीये. नाही ऑनसाइडला केल्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला. हो, चेंडू सीमारेषेच्या जवळ आणि चांगली फिल्डिंग.
प्रतीक नमोळेची ते तो एकदा येताना दिसते बघा. असा जर का तुम्ही नयनची बॅटिंग बघाल तर त्याचा स्ट्रोक प्ले खूप चांगला आहे, पण योग्य त्या गॅपमध्ये चेंडू जात नाहीत ही थोडीशी अडचण आहे. आता सर्कल खेळत असताना अंडर बॉक्स ज्यावेळेला आपण खेळतो त्यावेळेला सर्कल खूप कमी प्रमाणात खेळलं जातं, म्हणून त्या अनुषंगाने चेंडूला इथं अडवण्याचा प्रयत्न, परंतु हाताजवळ हाताला लागून चेंडू निघून होतोय फरार. चेंडू सीमा रेखा पार, चौकार. दादाचा हटके काम, दादानी केलाय मार्केट जाम, दादानी केलाय मार्केट जाम, दादानी केलाय मार्केट जाम, समाजसेवक त्याचे विचार ठाम, जो तो कर. चौकार आला. चौकाराने धावफरक बूम होत असताना 23 वरती जाऊन पोहोचलंय. चेंडूचा खेळ चालाय 5, शेवटचा अंतिम चेंडू बाकी. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. किती धावा एका इनिंग मध्ये धावफलकात लगावल्या जाऊ शकतात, किती धावांची मॅच ही. हो, यावेळेला चिकूच्या बॅटच्या आतल्या कडेला लागून चेंडू मागे गेला. षटकाची समाप्ती झाली. तिसऱ्या 23 वरती धावफलक थांबलंय निर्मल वॉरियर्सचं. शेवटचं षटक बाकी आहे, परंतु त्या अगोदर या ऐकूयात डीजे मयूरला आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. आणि लाख मोलाचा सुद्धा मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक ठेवणारी पहिली स्पर्धा नालासोपारा नगरीमधील, म्हणून या स्पर्धेची ओळख. शेवटचं आणि अंतिम षटक. त्या अगोदर दोन्ही टीम्सना विनंती आहे, यापुढे होणाऱ्या मॅच साठी आपण कर्णधारांना पाठवायचंय. JSM बोलिंज बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू तिथे अडवण्याचा प्रयत्न झाला. चांगली फिल्डिंग एक धाव येते. दुसरीचा प्रयत्न, परंतु त्यामध्ये खास यश नाही. JSM बोलिंज आणि सुलिव्हन. जिग्नेश रनआउटच्या रूपाने बाद होतील. विकेट येते आणि विकेट येत असताना 24 वरती धावफलक थांबलंय. निर्मल वॉरियर्स एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अष्टमेन एक विरार, या दोन टीम आपण बघत आहात. आणि या दोन संघांमधील हे जे द्वंद्व आहे, पहिल्या इनिंग मध्ये तितकासा खासा चांगला परफॉर्मन्स नाही राहिला, परंतु आता जे काही हातामध्ये येईल त्याला घेऊन लढण्याची ताकद किंवा ती एनर्जी जनरेट करावी लागणार आहे. बॉलिंग अटॅक निर्मल वॉरियर्सचा खूप चांगला आहे आणि त्याला बघताना अष्टमेन एक विरारसाठी ज्या पण धावा बनतील ते चॅलेंज क्रिएट करणार असणारा चेंडू उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. तुषारने जोपर्यंत चेंडूला अडवलं स्क्वेअर लेग मध्ये तोपर्यंत एक धाव येताना दिसतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने सुमित आलाय. दोन्ही कर्णधारांना विनंती, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या जिथे टॉस केला जाणार आहे. मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न, गोल्डीने चेंडूला अडवलं तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. बघा, चौकारांचा अभाव हा मोठ्या प्रमाणात दिसून आलाय मागील 3 षटकामध्ये. पहिलं षटक खूप चांगलं आलं होतं. संदीप सोनारची विकेट गेल्यानंतर ज्या प्रकारे 2 बाउंड्री झाल्या, त्या बाउंड्रीला बघताना असं वाटलं होतं की 40, 25, 50 सहज होतील. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रथमचा हा चेंडू आतमध्ये वेगानं कट झाला आणि त्रिफळाचीत होत असताना फलंदाज बाद. नयन देवलेकर डिपार्ट्स. देवेन परब नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत.
प्रथम त्यांच्या समोर आहे. वेल एक्सपिरियन्स प्लेयर आहेत देवेन आणि त्यांना माहीत आहे इथून या इनिंगला कशा प्रकारे बिल्ड करायचंय, कशा प्रकारे या इनिंगला पुढे न्यायचंय, कशा प्रकारे धावांना वलय प्राप्त करून द्यायचं. असं असताना देवांनी पहिली धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव घेत असताना सुमित बाद अजून एक विकेट येते, फलंदाज बाद. गाजतय नाव जिथे तिथे चर्चा गावो गाव, जिथे तिथे चर्चा गावो गाव, जिथे तिथे चर्चा गावो गाव. मुंबई शहरात त्यांचा प्रभाव. बघा दुसऱ्या इनिंगला सुरुवात होण्या अगोदर दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी या. JSM आणि तेजस 11 दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी या. विशू दादाचा हटके काम, दादानी केलाय मार्केट जाम, दादानी केलाय मार्केट जाम, दादानी केलाय मार्केट जाम. आहे समाजसेवक त्याचे विचार ठाम, जो तो करतोय त्याला सलाम, जो तो करतोय त्याला सलाम, जो तो करतोय त्याला सलाम. ऋषी दादाचा, रंजन दादाचा, जीवलग हा दोघांचा, ऋषी दादाचा, रंजन दादाचा, जीवलग हा दोघांचा. तेजस 11 आणि JSM कर्णधार आपण त्वरित टॉस साठी या. भरला लंबोदर चषक मानाचा, विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा, विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा. JSM कर्णधार दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा. मी गायत्री वाकसोडे मॅडम विनंती करेल की आपण टॉस खेळण्यासाठी यायचं आहे. आपल्या शुभ असते टॉस केला जाणार आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हा टॉस केला जाणार आहे. मी विनंती करेल गायत्री वाकचोडे मॅडम यांना की आपण टॉस करण्यासाठी यायचे. अठ्ठावीस 28 टेल्स आलाय. थँक्यू. मी मॅडमना विनंती करेल की आपण स्थानापन्न पाहिजे. JSM ने टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग कशी तयारी आहे? मागील स्पर्धेमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स राहिला होता आणि आता सर्कल बॉक्स क्रिकेट खेळण्यासाठी नालासोपारामध्ये आलेला. खूप चांगलं वाटतंय. प्रॅक्टिस वगैरे खूप चांगली केलेली आहे. आता बघूया मॅचमध्ये पूर्ण एफर्ट्स टाकू आम्ही आमचं. ही स्पर्धा कशी वाटली इथं आल्यानंतर हे संपूर्ण आयोजन बघून? स्पर्धा वगैरे खूप अप्रतिम आहे. स्पर्धा वगैरे खेळायला पण मजा येईल आता ऑल साईडमध्ये. सर शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. लसून टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही पण फिल्डिंगच केली. पहिल्या मॅचला बघताना किती धावा आता बनवण्याचा प्रयत्न असणार आहे? 40 ते 45 धावा बनवण्याचा आमचा टार्गेट आहे, कारण का आज पूर्ण टीम आहे.
एकंदरीत विशूचं आयोजन कसं वाटलं, कारण मागाशी सुद्धा खूप चांगल्या शुभेच्छा आपण दिल्यात आणि या आयोजनाचा एक भाग म्हणून सुद्धा बाकीच्या बाबीनं नमूद केलं. ओव्हरऑल ॲज अ प्लेअर कशी वाटते ही स्पर्धा? तर नमूद करायचं झालं तर VPL पासून सुरुवात झाली, VPL नंतर सायबा प्रीमियर लीग झाली, VPLचा दर्जा आपण ठेवला, त्याच्यावरती सायबा आली, सायबांनी काहीतरी वेगळं करून दाखवलं, जे सगळ्यांनी फॉलो केलं आणि तेच जीवदानी माऊलींनी फॉलो केलं. त्याच्यानंतर मारंबळपाडा, त्यानंतर नारंगी आणि आता आपण नालासोपारात आहोत. तर नालासोपारात पण तेवढंच अप्रतिम आयोजन विशाल यांनी केलेलं आहे. तर मी तर सांगेल साहेबापासून जी सुरुवात झाली आहे ती अशीच सुरुवात कायम लास्टपर्यंत राहू दे. चांगल्या टुर्नामेंट, क्वालिटी टुर्नामेंट खेळायला मिळायला पाहिजे, ही आपली वसई विरार बॉक्स क्रिकेट असोसिएशनची खाती आहे. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. नाणेबिगीचा कौल जिंकला. जयसमने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि तेजस 11 या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. नेक्स्ट मॅचसाठी हा कॉल आहे. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमधील द्वंद्व चालू आहे, जिथे थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय. थँक्यू. येस, फलंदाज बाद. सौरभ वावाल गोल्डी याला मैदान सोडावं लागेल. हा दोघांचा, ऋषी दादाचा, रंजन दादाचा जीवलग यार हा दोघांचा. आपल्या विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा. विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा. विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर. बाकी खेळण्याचा प्रयत्न, बाकडा स्क्वेअर लेग मध्ये चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. तोपर्यंत एक धाव येताना दिसते. टार्गेट कितीच आहे? 28 धावांचा पाठलाग करत असताना पहिलं षटक, पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर सिंगल, रनआउटची विकेट आणि त्यानंतर सिंगल. तर 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेलाय. संदीप सोनारने वेगाने चेंडू फेकला, परंतु ज्या वेळेला चेंडू पकडला जाईल त्या अगोदर धाव तर कंप्लीट झाली आहे. 5 चेंडूचा खेळ झाला, 7 धावा धावपलकावरती. फिल्डिंगचा जो काही एफर्ट होता खरोखर खूप चांगला होता आणि इथे एक रनआउटची संधी चालून आली होती. मी तर म्हणेल त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये, सोनं सोनारला करता आलं नाही. आता बाकी कोणाकडून अपेक्षा ठेवणार नाही. संदीपने खूप चांगली फिल्डिंग केली, त्यानंतर सोनं केलं, परंतु गोलंदाजाने गॅदर करत असताना चुकी केली आहे, त्यामुळे ही रनआउटची संधी आहे ती मिस झाली आहे. आता शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक, बघूयात काय घडतंय. मागे खेळण्याचा प्रयत्न, स्कूपचा फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय. एक धाव कंप्लीट. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली आणि त्या चांगल्या फिल्डिंगच्या बळावरती नक्कीच 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावपलकावरती अष्टविनायक विरार. पहिला चेंडू, हो इथे काय घडलंय?
नो बॉल आणि नो बॉल वरती पंच चर्चा करतील, निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. कोणीही तिथे इंटरव्ह्यू करायला जाऊ नये. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा आल्या. त्याने पहिल्या चेंडूवरती अशी काही हरकत ज्याच्यामध्ये विचार करायला पंचांना भाग पाडलंय. मजा येणार आहे. बघूयात निर्णय काय येतोय. येस, इट्स अ नो बॉल, ओनली 1 रन्स. येस, नो बॉलची एक धाव धावपलकामध्ये ऍड होईल. नाही चौकार मिळणार, नाही विकेट मिळणार. एक धाव धावपलकामध्ये ऍड होईल. थोडा वेळ घेतला गेला आणि ते वेळ घेतल्यानंतर योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलाय पंचांकडून. बघा 2 अटेम्प्ट होते. चेंडू सीमारेखा पार गेला होता, परंतु त्याच वेळेला हिट विकेटच्या रूपाने फलंदाज यष्ट्या उद्ध्वस्त करताना दिसला. त्यामुळे नाही चौकार, नाही विकेट. नो बॉल असल्या कारणाने एक धाव मात्र मिळेल. सिंगल धाव धावपलकामध्ये ऍड होणार आहे. देवेन परबचं हे षटक. एक जुना जाणता खेळाडू, एक्सपिरियन्स प्लेअर. चला, फ्री हिट आहे आणि त्यामुळे नेक्स्ट बॉल वरती तुम्हाला धावचीत वगळता कोणत्याही प्रकारे फलंदाज बाद होताना दिसणार नाहीत. अनिकेत मुळेला एक जीवनदान मिळालंय. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु आतमध्ये येणारा चेंडू निर्धाव चेंडूचे सांगता होते. स्लाइस करायचं होतं चेंडूला, स्क्वॅकट करायचं होतं, परंतु देवेन परबच्या ऑब्रेक समोर ते शक्य झालेलं नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. मजा येणार आहे बघायला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं. एका धावेसाठी चेंडू जातोय. सिंगल धाव येईल. या षटकाने खूप काही कहाणी बदलवत असताना हाताळले ते 2 चेंडू. 2 चेंडू झाले. 10 धावा धावपल करतात. 15 मिनिट्स, 15 मिनिटांचा टायमर ऑन आहे. बघा 15 मिनिटांची कहाणी काय आहे, तर तुम्ही जर 15 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं संपवली नाहीत तर एक खेळाडू तुमच्या सर्कलच्या आतमध्ये आपोआप येईल. आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागणार आहेत, अन्यथा कदाचित तुमचा आतमध्ये येणारा एक खेळाडू सामन्याचं चित्र बदलेल. फेकी करत असताना चेंडूला एका धावेसाठी खेळलं होतं, ती एक धाव मिळाली आहे. सिंगलने धावपलक पुन्हा एकदा पुढे जाताना दिसेल. 3 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे आणि त्या 3 चेंडूमध्ये कसा खेळ होतोय हे पाहणे रोचक ठरणार आहे. देवेंचा पुढील चेंडू ऑन साइडला फुल टॉस होता आणि त्याला मात्र पाठवून दिलं स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू सीमारेखा पार, लंबोदर चौकार. थँक्यू डीजे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं. खूप चांगली फिल्डिंग तिथे देवेंची बघायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता झाली. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. 15 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, पायावरच्या चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिथे जरूर आला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जोपर्यंत फील्ड केली जाईल तोपर्यंत एकदा येते. 2 षटकं संपलीत. 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात अष्टविनायक विरार या संघाच्या. यार हा दोघांचा, ऋषी दादाचा, रंजन दादाचा जीवलग यार हा दोघांचा. आपल्या विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा. विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा.
थँक्यू डीजे 16 नेपो एकदा नाव सांगा. नवीन गोलंदाजी मार्कवरती येतील. पॉवर प्लेची ही ओव्हर असणार आहे. पंचांनी तिथे इशारा दिला पॉवर प्लेचा. पॉवर प्लेमध्ये काय रूल आहे ते सुद्धा आपल्याला सांगितलं जाईल. 3 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असतील आणि 3 खेळाडू सर्कलच्या आत असल्यानंतर सर्कलच्या बाहेर तुम्हाला 6 खेळाडू लावता येतील. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे एक रनआउटची संधी. बघा मजा येणार आहे. पॉवर प्लेला कशा पद्धतीने खेळावं ही फलंदाजासमोर खूप मोठी टास्क आहे. कारण क्षेत्ररक्षक अशा प्रकारे काहीशी सजवले जातील सर्कलमध्ये की त्याला बघताना गॅप कुठे आहे त्या गॅपमध्ये मारण्यासाठी जात असताना कदाचित अडचणी सुद्धा उभ्या राहू शकतात. त्यामुळे या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं कशी बॅटिंग केली जाते यावरती नजर असेल. ओहो चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला. रनआउटची संधी आहे. ओहो ये क्या हुआ है. नक्की काय घडलं कळायला मार्ग नाहीये. चेंडूला पकडले त्यावेळेला काय हातामध्ये चेंडू आला होता की स्टंप हाताने उडाले. पंचांनी साफ नकारले आणि त्यांनी सांगितलं की इथे 2 चेंडू आणि 18 धावा धावपलकावरती आहेत.
हर्षिक. आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव आहे 14 चेंडू 16 धावा करणारा अनिकेत मुळे ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करेल अनिकेत मुळे याला की आपण मंचावरती यायचंय.